आज या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि आपण ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। कालच आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन युवराजांनी एक वर्कशॉप आयोजित केलं होतं आणि आपल्या उमेदवारांकरता, परंतु कालचं ते वर्कशॉप ते त्यांनी सादरीकरण केलं ते एखाद्या कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर कसे असतात त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचं कंपनीकरता जे एक प्रेझेंटेशन असतं तसं त्यांनी काल ते प्रेझेंटेशन केलं आणि त्या कंपनीच्या म्युच्युअल फंडसाठी एखाद्या कंपनीच्या म्युच्युअल फंडसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या कंपनीच्या जे प्रेझेंटेशन केलं तसं त्यांनी तो काल वर्कशॉप आयोजित केला होता। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की म्युच्युअल फंडची जी ॲड आहे त्या ॲडमध्ये RBIचं एक स्पेशल त्याच्यात एक इन्स्ट्रक्शन आहे की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, कृपया या योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक बघा। तर कालच्या पण बाबतीत हेच आम्हाला सर्वांना सांगायचं आहे की सर्व मतदारांना सांगायचं आहे अशा प्रकारची अर्धवट माहिती मतदारांनी ऐकून घेऊन म्हणजे त्यांच्या जोखमीवर मतदान करावं। इलेक्शन कमिशन त्यांच्या त्या मतदाराची कुठलीही जबाबदारी घेणार नाही असे कालचं ते प्रेझेंटेशन होतं। जसं म्युच्युअल फंडचं प्रेझेंटेशन होतं तसंच कालचं त्यांचं ते प्रेझेंटेशन होतं आणि कालच्या प्रेझेंटेशनवर आम्हाला बालक पालक जो सिनेमा आहे त्याची आठवण आली आणि बालक पालक सिनेमाची आठवण येताना दोन युवराजांचा जो अभ्यास खरा पालकांनी करून घ्यायला पाहिजे होता तो अभ्यास करून न घेतल्यामुळे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप असं आम्ही त्याला हेडिंग देत आहे। अर्धवट होमवर्क केल्यामुळे कालचं प्रेझेंटेशन वर्कशॉपचं त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे पालकांनी जर व्यवस्थित त्यांचं होमवर्क करून घेतलं असतं आणि त्यांना नीट माहिती दिली असती तर त्यांनी ते वर्कशॉप ठेवलंच नसतं। कालच्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यातील सर्वात पहिलं त्यांचं मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरासाठी महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खाजगी विकासांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय महापालिका बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काचं घर देणार याच्यात सांगू इच्छितो मी। आणि मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल। ह्यात कायद्यात काय तरतूद आहे हे मी तुम्हाला सांगतो। मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत मुंबईकरांना घरे बांधण्याची कुठलीच तरतूद नाही आहे। राज्य शासनाचा अधिकार आहे। कलम 61 अनुसार सार्वजनिक आरोग्य, झोपडपट्टी सुधारणा तसेच स्वच्छता, राहणीमान सुधारणा ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। सद्यस्थितीत मुंबईकरांसाठी कुठलंही ठोस धोरण त्याकरता नाही आणि मुंबई महापालिका स्वतः एक प्राधिकरण आहे आणि अशावेळी गृहनिर्माण करता दुसरं प्राधिकरण मुंबई महानगरपालिका करू शकत नाही। आणि जर धोरण बनवण्याचं असल्यास महाराष्ट्र शासनाचे नगरविकास व गृहनिर्माण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे। पण 20 आमदारांच्या संख्येवर त्यांना ह्या गोष्टी शक्य होणार नाही आहे कारण राज्य सरकारमध्ये त्यांचं बहुमतच नाही आहे, त्यामुळे ही गोष्ट कायदेशीरदृष्ट्या होऊच शकत नाही आहे। दुसरे काल त्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, परिवहन विभाग खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास, तिकीट दरवाढ कमी करून 5, 10, 15, 20 फ्लॅट रेट ठेवणार, बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल डेकर बेस्टच्या संदर्भात। तर परिवहन विभाग हा यापूर्वीच आपल्या सर्वांना माहिती आहे की हा तोट्यात आहे। बेस्टचा जो इलेक्ट्रिक जो विभाग आहे तो आर्थिक नफ्यात आहे आणि त्यामुळे परिवहनची तूट भरून काढण्याकरता वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेला त्याकरता अर्थसहाय्य करावं लागतं। परिवहन विभागाच्या पेमेंटसाठी पण परिवहन विभागाकडे पैसे नसतात तर महानगरपालिका त्याकरता आर्थिक सहाय्य करते, पण महानगरपालिकेला हे आर्थिक सहाय्य करताना नगरविकास खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते। नगरविकास आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय परिवहन खात्यात कुठलाही पैसा हा मुंबई महानगरपालिका देऊ शकत नाही आणि त्यामुळे राज्य सरकार आणि परिवहन विभागाची जर परवानगी हवी असेल, नगरविकास विभागाची जर परवानगी हवी असेल तर राज्यात बहुमत असणं महत्त्वाचं आहे। 20 आमदारांच्या जोरावर कुठलाही हा प्रस्ताव राज्य सरकार किंवा नगरविकास विभागाकडे हा मंजूर होऊ शकत नाही। सार्वजनिक आरोग्य विभागात त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईत 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय करणाऱ्या शताब्दी गोवंडी, शताब्दी कांदिवली असा त्याचा उल्लेख केला। त्याकरता आम्ही सांगू इच्छितो की कायद्यात अशी तरतूद आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नवीन वैद्यकीय महाविद्यालय
स्थापन करण्यासाठी जी अंमलबजावणी करावी लागते त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी व नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यकता आहे. प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त मनपाला आहे. केंद्रात 7 खासदार असल्यामुळे ते पण शक्य नाही, केंद्रात त्यांची मेजॉरिटी नाही. त्यामुळे हा प्रस्ताव केंद्रात पण मंजूर होऊ शकत नाही आणि राज्यात पण त्यांचा मंजूर होऊ शकत नाही. त्याकरिता राज्यात सरकार बहुमत असणे आवश्यक आहे. 20 खासदारांच्या संख्येमुळे हे त्यांचं 20 आमदारांच्या संख्येमुळे हा पण प्रस्ताव त्यांचा होऊ शकत नाही आहे. शिक्षण विभाग पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई मनपा अधिनियम 1888च्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आहे आणि जर ज्युनियर कॉलेज जर करायचं असेल तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारच्या संपूर्ण परवानगी आवश्यक आहे आणि त्याकरता पण राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे. 20 आमदारांच्या जोरावर हा प्रस्ताव तिकडे होऊ शकत नाही. आत्मसन्मान मुंबईकरांचा स्वाभिमान घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार, नोंदणीकृत कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांच्या नोंदणीच्या बाबतीत अशा त्यांनी त्याचा उल्लेख केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन घरघंटी मसाला कंडप मशीनसारखी अभिनव योजना त्यावेळी आता आत्मसन्मानाचे वल्गना करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे. लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी ह्या लाडकी बहीण योजनेलाच ह्या लोकांनी विरोध केलेला आहे. राज्य शासन महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला यांकरता यापूर्वी 10,000ची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आणि कोळी बांधवांची आणि कोळी मच्छीमार महिलांच्या विक्रेत्यांच्या नोंदणीचा जर उल्लेख केला तर ज्या वरळी विधानसभाचे प्रतिनिधित्व युवराज करतात त्या वरळी विधानसभेतच गेल्या 5-6 वर्षात किती कोळी महिलांची नोंदणी झाली आणि किती कोळी महिलांना आर्थिक सहाय्य त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या 2.5 वर्षातच केलं त्याची माहिती खऱ्या अर्थाने लोकांसमोर त्यांनी मांडली पाहिजे. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंगच्या बाबतीत ह्याच्या संदर्भात पण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 61 व 63च्या अन्वये सुरक्षित व नियोजित पार्किंग उपलब्ध करून देणारी सुविधा मनपाची जबाबदारी आहे आणि याच्यात ऑलरेडी महानगरपालिकेच्या DCRमध्ये ह्याचा सर्व प्रोव्हिजन आहे. परंतु यापूर्वीच पार्किंगचा FSI वापरून बिल्डर लॉबीला कसा फायदा होईल हा एक मोठा स्कॅम आणि घोटाळा यापूर्वीच झालेला आहे. त्याची पण माहिती लोकांसमोर जनतेसमोर आली पाहिजे. स्वयंरोजगाराच्या संदर्भात 1 लाख तरुणींना प्रत्येकी 25,000 तर या संदर्भात मनपा अधिनियम 1888च्या कलम 49, 100 आणि 123च्या अंतर्गत सार्वजनिक हेतूसाठी निधी वापरण्याचा अधिकार आहे. स्वयंरोजगार सहायता निधी व बिनव्याजी कर्ज ही बाब वैयक्तिक असून ह्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारमध्ये जर प्रस्ताव मंजूर करायचा आहे तर तिथे पण 20 आमदाराच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही. तिकडे बहुमत असणं अत्यंत आवश्यक आहे. कर प्रणाली मुंबईकरांचे ओझे हलके 700 स्क्वेअर फीट जे असलेल्या घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ. आपल्याला माहिती आहे यापूर्वी 500 स्क्वेअर फीट घर असलेल्यांचा मालमत्ता कर माफ केला होता पण तो अधिकार मुंबई महानगरपालिकेचा नाही आहे. त्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका नगरविकास विभागाकडे जातो. नगरविकास विभाग कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव ठेवतो. कॅबिनेटचा अप्रूव्ह झाल्यानंतर विधानसभेत तो प्रस्ताव येतो. विधानसभेनंतर तो विधान परिषदेत जातो. त्याच्यानंतरच त्याला मंजुरी मिळते. 20 आमदारांच्या जोरावर विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याही प्रस्तावात त्यांच्याकडे कुठलं बहुमत पण नाही आहे आणि टेक्निकल त्यांना कायद्यात काय तरतूद आहे याची माहिती नाही. जे मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात ज्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या गोष्टी राज्य सरकारकडे ज्या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे केंद्रात महायुतीचं सरकार आहे तिथल्या गोष्टींचा उल्लेख करून लोकांची दिशाभूल करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. फुटपाथ आणि मोकळ्या जागा रस्त्यानितकेच फुटपाथही महत्त्वाचे पेडेस्ट्रियन फर्स्ट हे धोरण अंमलबजावणीच्या संदर्भातचा उल्लेख केला आहे. पण यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राईट टू वॉकच्या धोरणाची अंमलबजावणी कित्येक महिन्यापासून मुंबई महानगरपालिका करत आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोकळ्या जागेबाबत आणलेले धोरण हे केव्हाच रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे मोकळ्या जमिनी बिल्डरला देण्याच्या यांना आंदन देण्याची वल्गना ही काल्पनिक आहे.
आर्थिक राजधानीच्या बाबतीत पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. मुंबईकरांच्या मोकळ्या श्वासाबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. गेल्या 3 वर्षात वाढलेले प्रदूषणाच्या बाबतीत त्यांनी पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी, तर या सुसाट मुंबई अंतर्गत परवडणारी सार्वजनिक वाहतूक प्रत्यक्षात मुंबई शहरात मेट्रोच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न साकार करण्यात आलेले आहे. मुंबईचा सागरी किनाऱ्याच्या पुढे जात महायुती सरकारने वांद्रे ते वर्सोवा किनाऱ्याचे पुढील काम यापूर्वी सुरू करण्यात आलेलं आहे. दहिसरपर्यंत पुढे न्यायचे नियोजन आहे. बॉम्बे पोर्ट्स हे स्वतंत्र प्राधिकरण आहे आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते. त्यांनी बॉम्बे पोर्ट्सच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत पण उल्लेख केला. तो त्यांचा अधिकारच नाही, मुंबई महानगरपालिकेचा अधिकारच नाही. आणि ऑलरेडी केंद्र सरकारने सागरमाला प्रोजेक्टमध्ये बॉम्बे पोर्ट्सच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतचा निर्णय घेतलेला आहे. ज्या फायनान्स सेंटर जे आपले इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आहे त्याचा उल्लेख केला की गुजरातला गेलं, गुजरातला कुठेही गेलं नाही आहे. बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे BKCचं, त्या BKCच्या स्टेशनवर फायनान्स सेंटर आपलं हब त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे आणि राज्य सरकारने यापूर्वीच तो निर्णय घेण्यात आलेला आहे. काय झालं विजेच्या बाबतीत 100 घरगुती वीज वापर करणाऱ्या बेस्ट विद्युतच्या ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. मुंबई शहर व उपनगरात सध्या बेस्ट विद्युत, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा वीज आणि महावितरण अशा 4 कंपन्या कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली बेस्ट विद्युत असून वीज मोफत धोरण देण्याचे सध्या स्थितीत कुठलंही धोरण नाही आहे. परंतु ते जर धोरण करायचं असेल तर त्याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग हा एक स्वतंत्र आयोग आहे. त्यांची संपूर्णता त्याची जबाबदारी असते आणि ते त्या संदर्भातला निर्णय घेतात. मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग येत नाही, ते राज्य सरकारच्या आयोगाखाली येतं. ते एक स्वतंत्र आयोग आहे, त्याला स्वतंत्र अधिकार आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी 20 आमदारांच्या संख्येवर त्याही ठिकाणी कुठलाही वीज माफीचा प्रस्ताव मंजूर करून घेता येणार नाही. प्रत्येकाला पाणी हक्काच्या बाबतीत डिसॅलिनेशन प्रकल्पाचं काम यापूर्वीच चालू झालेलं आहे. STPचं पण काम यापूर्वीच चालू झालेलं आहे. त्यामुळे त्याची पण अर्धवट माहिती त्यांनी त्यांच्या प्रस्तावामध्ये दिलेली आहे. युवा मुंबई आणि युवा मुंबईकरच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की म्युझिक कॉन्सर्ट आणि IPL यामध्ये 18 ते 21 वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारे मोफत त्यांना तिथे जागा उपलब्ध करून देणार. तर हे दोन्ही कॉन्सर्ट हे प्रायव्हेट म्युझिक कॉन्सर्ट ते प्रायव्हेट ऑर्गनायझर असतात. तो प्रायव्हेट ऑर्गनायझर त्यात मुंबई महानगरपालिकेचा विषयच येत नाही आहे. आणि IPL आपल्या सर्वांना माहिती आहे, IPL एक स्वतंत्र बॉडी आहे, स्वतंत्र त्यांचा निर्णय असतो आणि त्यांचे स्पॉन्सर, तर तोही मुंबई महानगरपालिकेचा हा दोन्ही विषय नाही आहे. तर तेही विनाकारण युवाला फसवण्याकरता त्याच्यात ज्या 2 युवराजांनी त्या गोष्टीचा त्यात उल्लेख केलेला आहे. पाळीव पशूसाठी पण त्यांनी सांगितलेलं आहे. पण महानगरपालिकेने पाळीव पशूसाठी पेट पार्क, क्लिनिक आणि ॲम्ब्युलन्स हे यापूर्वीच सर्व चालू केलेलं आहे. आणि क्रिमेटोरियमचं ऑलरेडी देवणार स्लॉटर हाऊसच्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत, ज्या गोष्टी केलेल्या आहेत, याच सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. चॅटबॉटद्वारे प्रशासकीय सेवा ही मुंबई महानगरपालिकेने चालू केली, पण आपण जर बघाल ते पूर्ण फेल गेलेली आहे. त्या संदर्भातली इन्क्वायरी पण चालू आहे. ज्या कंपनीने ते काम चालू केलं आहे त्यांच्याबद्दल इन्क्वायरी चालू आहे आणि संपूर्ण फेल्युअर ते गेल्या कारणामुळे मुंबई महानगरपालिकेत इंटरनल त्यात इन्क्वायरी करत आहे. दुसरा महत्त्वाचा विषय जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी तो उल्लेख केला की त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य ग्रंथालय त्यांना माहीत नाही, शिवाजी पार्कला राहत आहेत. शिवाजी पार्कच्या बाजूलाच इंदू मिल इथे आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं आणि त्या ठिकाणी देशातलं मोठं ग्रंथालय यापूर्वीच काम त्याचं सुरू झालं आहे. अंतिम टप्प्यात काम आहे. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम त्या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत, ज्या गोष्टी ऑलरेडी करत आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या घराच्या बाजूला आहेत त्या गोष्टीची त्यांना माहिती नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तर ही बाब आपल्या सर्वांच्या मी निदर्शनास आणून देत आहेत की काल 2 युवराजांनी जे प्रेझेंटेशन वर्कशॉप जे केलेलं आहे ते अर्धवट होमवर्कचं वर्कशॉप आहे.
आणि त्यांच्या पालकांनी खऱ्या अर्थाने काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांचा होमवर्क करून घेतला पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला म्युच्युअल फंडचा, तर म्युच्युअल फंडच्या सारखंच हे लोकांना आम्ही सांगत आहे की यांना मतदान करायचं असेल तर आपल्या जोखमीवर करा. आणि तुमची जर फसवणूक झाली अर्धवट माहितीवर तर इलेक्शन कमिशन जबाबदार राहणार नाही. हे म्युच्युअल फंडसारखं जसं RBI आपल्या ज्या नागरिकांना ह्या संदर्भातला धोक्याचा इशारा देतात की इन्व्हेस्टमेंट कराल तर तुमच्या जोखमीवर करा आणि कागदपत्र तपासून करा आणि जर तुमची फसवणूक झाली तर RBI जबाबदार नाही, तसंच आता या ठिकाणी मतदान करून तुमची फसवणूक झाली तर इलेक्शन कमिशन जबाबदार नाही आहे. हे आज मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. आणि कालचं जे वर्कशॉप आहे ते एकदम अर्धवट होमवर्कचं वर्कशॉप आहे आणि दोन्ही युवराज हे कालच्या वर्कशॉपच्या माध्यमातून अर्धवट अभ्यास करून आलेले हे आपल्या सर्वांना दिसून आलेले आहे. त्यांचे सरकार मुंबई महापालिकेमध्ये जर त्यांना होमवर्क मिळालं आणि हे प्रोजेक्ट त्यांनी जर लोकांसाठी समोर केले तर राज्य सरकार म्हणून तुम्ही त्यांना मदत कराल का? नाही, चांगला प्रश्न विचारला आपण. त्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोष देतात, वोट चोरी करून आलेलं सरकार. आणि ज्या मुंबई महानगरपालिका ज्यांच्या अधिपत्याखाली येते, ज्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते, ज्या खात्याच्या अधिपत्याखाली येते, त्या खात्याचे प्रमुख माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर ते केवढे घाणेरडे आरोप करतात. त्यांना घटनाबाह्य, यापूर्वी घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले, घटनाबाह्य सरकार बोलले, वोट चोरी करून आलेले बोलले आणि वेगवेगळे घाणेरडे आरोप करतात. आणि अशावेळी तुम्ही कुठल्या याने अपेक्षा कराल? तुमच्या 20 आमदारांच्या जोरात तुमची ज्यावेळी केंद्रात सत्ता येईल, तुमची ज्यावेळी विधानसभेत सत्ता येईल, त्यावेळी या प्रस्तावाच्या संदर्भात तुम्ही हक्काने बोलू शकता. तुमची केंद्रात सत्ता नाही, तुमची विधानसभेत तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दोष देता, त्यांच्याबद्दल वाईट बोलता. माननीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या बद्दल तुम्ही वाईट बोलता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत रोज घाणेरडं बोलतात. रोज संजय राऊत साहेब सकाळी 10 वाजता राज्य सरकारवर ताशेरे ओढत असतात, केंद्र सरकारवर ताशेरे ओढत असतात. त्यावेळी मग केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत, जे अधिनियमात तरतूद केलेली आहे, जे नियम आहेत, आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात ज्याची तरतूदच नाही, जे अधिकारच नाहीत, त्या गोष्टींचा उल्लेख करून लोकांना फसवणूक करण्याचा कार्यक्रम आपण करू नये. म्हणून मी वारंवार सांगतो, म्युच्युअल फंडसारखं सगळ्या मतदारांना सांगतो की कागदपत्र तपासा, अधिनियम तपासा, कायदा कानून तपासा आणि आपल्या जोखमीवरच मतदान करा. मतदानात फसवणूक झाली तर इलेक्शन कमिशनर जबाबदार नाही आहे. याकरता आजची ही पत्रकार परिषद आहे. त्यामुळे केंद्र सरकारला वारंवार दोष देता, राज्य सरकारला दोष देता आणि त्याच सरकारच्या ज्या अधिकार आहेत त्याचाच उल्लेख तुम्ही या ठिकाणी करतात. त्यामुळे 7 किंवा 8 खासदारांच्या जोरावर आणि 20 आमदारांच्या जोरावर हे वर्कशॉप तुमचं काय पूर्ण होऊ शकत नाही. विनाकारण त्या उमेदवारांचा, जे तुमचे उमेदवार आहेत त्यांचा वेळ वाया घालू नका. खरं तर काल कित्येक उमेदवार तिथे चर्चा करत होते, ते आले होते वेगळ्या अपेक्षेने. त्यांना वाटतं निवडणूक निधी देतील, त्यांना वाटलं निवडणूक साहित्य देतील, त्यांना वाटलं निवडणुकीकरता मदत करतील, पण ते काही न देता फक्त डोस दिला आहे वर्कशॉपच्या माध्यमातून. त्यामुळे ते लोक पण काल निराश होऊन गेलेले आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही युवराजांचा अर्धवट अभ्यास, अर्धवट होमवर्क काल दिसून आलेलं आहे. आणि केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अधिकार आहेत त्याची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करून देत आहेत, जे त्यांच्या हातातच नाही आहे. आणि वारंवार ज्या गोष्टीचा त्यांचे आमदार आणि खासदार नेहमी उल्लेख करतात की केंद्रात आमची सत्ता नाही, राज्यात आमची सत्ता नाही, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहे. त्यामुळे केंद्रात सत्ता नाही, राज्यात तुमची सत्ता नाही, तर त्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या वर्कशॉप किंवा तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये उल्लेखच कशाला करता? तुमच्या हातात जे ते मॅनिफेस्टोमध्ये उल्लेख करा. हे मी त्यांना आव्हान करतो. आणि हे पण सांगू इच्छितो की ज्या ज्या गोष्टी आपण मॅनिफेस्टोमध्ये द्याल त्या सर्व गोष्टींचा आपण नियमाद्वारे त्याचं आणि कुठल्या अधिनियमात बसतात आणि कायद्याप्रमाणे त्याचं स्पष्टीकरण पण द्यावं. आणि एक कॉलम तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ठेवा की हे आम्ही कसं करणार. 20 आमदार आणि 7 खासदारांच्या जोरावर तर होऊ शकत नाही, त्याकरता बहुमत लागतं. तर बहुमत नसताना हे आम्ही कसं करणार आणि केंद्र आणि राज्य सरकारला सारखं रोज रोज शिव्या घालून हे आम्ही कसं करणार, हे पण त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवून दिलं पाहिजे. मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेकडून तुमच्यावरती बरीच राहिली होती. किती बंडखोर होते आणि किती बंडखोरांनी माघार घेतलेली आहे शिवसेनेकडून? शिवसेनेचे बंडखोर जे शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध उभे होते ते साधारण 30च्या पेक्षा जास्त उमेदवारांनी माघार घेतलेली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते साधारण 27-28 बंडखोरांनी ती माघार घेतलेली आहे. सर्व बंडखोरांना समजूत काढण्यात आणि त्यांचं राजकीय नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्तिगतरित्या सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांनी महायुतीचं सरकार येण्याकरता महायुतीचे महापौर बनवण्याकरता त्यांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद देऊन आपली बंडखोरी त्या ठिकाणी मागे घेतली. एकीकडे पालिका निवडणुका होत आहेत, मात्र साम दाम दंडभेद याचे आरोप आता आपल्यावरती होत आहेत. जे कल्याणमध्ये झालं, जे अपक्ष किंवा बिनविरोध निवडून आले, ठाण्यात झालं, पुण्यात झालं, पिंपरी चिंचवडमध्ये झालं, यावरून साम दाम दंडभेद वापरून या सगळ्या गोष्टी होत असल्याचा आरोप महायुतीवरती केला जात आहे. नाही, या ठिकाणी आपण बघाल आज संजय राऊतांनी असं म्हटलंय की चुकीच्या खोके पैसे वाटले म्हणून हे सगळं झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांना त्यांचा पराभव आता दिसून येत आहे. त्यामुळे पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे पराभवाचं कारण काय असावं आणि कुठल्या कारणाने आम्ही हरणार याचंच त्याचा उल्लेख वारंवार अगोदर करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ह्या वक्तव्यावरून त्यांचा पराभव स्वीकारला आहे हे संपूर्ण दिसून येत आहे. ते नेहमीच घेत असतात. तो नेहमीच त्यांचा सीझन असतो. एक सीझन आल्यावर ती मुलाखत घेतात. तर तशी मुलाखत आम्ही पण तशी मी पण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेबांची मी पण मुलाखत घेणार आहे. तर त्यांनी मुलाखत घ्यायला काय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही कोणाला पण मुलाखत द्यायला तयार आहेत. दुसरीकडे 2 वॉर्डांमध्ये मैत्रीपूर्व लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे 225 त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिलाय, भाजपने उमेदवार दिलाय. तर 173 मध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने दिलेला AB फॉर्म हा परत घेतल्याच्या सूचना देऊन सुद्धा त्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेतलेली नाहीये. या संदर्भात नेमकं कसं आता युती गोष्टी करणार आहे? नाही, 225 या ठिकाणी जो काही निर्णय झालेला आहे तो वरिष्ठ पातळीवर झाला. 173 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो AB फॉर्म देण्यात आला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तो AB फॉर्म मी दिलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. तो AB फॉर्म चोरून घेऊन गेलेला आहे असं पोलीस स्टेशनला आता त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. तिथल्या आरोला पण भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी पत्र लिहिलेलं आहे की आम्ही त्याला AB फॉर्म दिलेला नाही आहे आणि त्याने फ्रॉड केलेला आहे. तर त्याच्यावर आता गुन्हा पण नोंदवण्यात येत आहे सायन पोलीस स्टेशनला आणि त्याच्यावर पोलीस स्टेशनतर्फे पण कारवाई करण्यात येत आहे आणि निवडणूक आयोग पण या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन त्या संदर्भात निवडणूक आयोग पण कारवाई करत आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाकडनं आता एक चौकशी समिती नेमलेली आहे. जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामध्ये जे आरोप झालेले आहेत त्या संदर्भात जोपर्यंत निकाल येत नाही किंवा या अहवालाचं स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत बिनविरोधची घोषणा देखील केली जाणार नाहीये. याकडे आपण कसं लक्ष देऊ? नाही, या करता हा संपूर्ण निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि निवडणूक ही पारदर्शकतेने व्हावी या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणा कार्यरत असतात. त्यामुळे जर कोणी आरोप केला असेल तर त्या आरोपाच्या संदर्भात निवडणूक आयोग चौकशी करेल आणि चौकशीअंती जे काही खरं असेल ते जनतेसमोर आणेल. धन्यवाद. चला सर, हिंदी प्रेझेंटेशन कडे मराठीत प्रेझेंटेशन हिंदीतून थोडी दिलं. एक मिनिट बसून घ्या. हिंदी एक आमचं आहे अजित पवार प्रेझेंटेशन काय हिंदी में एक मिनिट बसून घ्या. अजित पवारांनी व्हिडिओ आला होता त्यांचा की मी ज्यांनी माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आज मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे. निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये जे आहेत ते आता समोरासमोर पुण्यातील गोष्टींवरनं भ्रष्टाचाराचे आरोप देखील अजित पवारांनीच भाजपवरती केलेले आहेत. याकडे आपण कसं पाहता? महायुतीतलेच मित्रपक्ष जर आपापसात असे आरोप प्रत्यारोप करत असतील की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चावल नाही, या सर्व गोष्टींचा खुलासा माननीय अजितदादा पवार स्वतःच करतील कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही आणि ते जे काय वक्तव्य करत आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातले सगळे वक्तव्य आहेत. आपण सर्वजण मुंबईत आहेत
आपण सर्वजण मुंबई महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात या ठिकाणी आलेलो आहे. अजित पवार कहते हैं खास करके कि वो महायुति के एक बहुत बड़े दावेदार हैं, घटक पक्ष है आपके, क्योंकि उसके रिपार्टीशन हर जगह पे होते हैं. जब वो ये कह रहे हैं कि उस पर कभी किसी ने आरोप किए 70,000 करोड़ के कुछ सिद्ध नहीं हुए, आज मैं उनके साथ उठता बैठता हूँ, और दूसरी ओर वो बीजेपी पे ही आरोप करते हैं कि तोड़फोड़ की राजनीति करते हैं. फर्क पड़ता है चुनाव की पूरी पॉलिटिक्स पे. अजित दादा पवार जी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख है, अध्यक्ष है, और उनका वक्तव्य जो है उनका वो व्यक्तिगत यानी पार्टी का वक्तव्य है, और जिन्होंने आरोप किया वो हमारी पार्टी ने, दूसरी पार्टी जो है, तो जिन्होंने आरोप किया वो इसके बारे में बोलेंगे. और अजित दादा जी अध्यक्ष होने के नाते मैं उनके वक्तव्य के ऊपर बोलना उचित नहीं रहेगा. महायुति के किसी पूरे पॉलिटिक्स में कोई फर्क नहीं पड़ता, चुनाव में है आप, क्योंकि आरोप प्रत्यारोप होते हैं, इसका विरोधी पक्ष खासकर इसका एक कहीं ना कहीं नहीं, इसके बारे में जैसे मैंने कहा कि वो अध्यक्ष होने के नाते मैं इस बारे में बोल नहीं सकता. राहुल जी, एक सवाल ये है कि आपने प्रेजेंटेशन पूरा दिखाया और कहा कि म्यूचुअल फंड बचाने की कोशिश है जिस तरीके से, तो अब आप चूंकि 3-4 साल से अलग हैं, लेकिन आप भी कभी उनके साथ थे और स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन हुआ करते थे, तो ऐसे में क्या इस तरीके का प्रेजेंटेशन तब होता था और तब भी म्यूचुअल फंड बचाने की कोशिश होती थी, क्या अब बचाने की कोशिश होती थी? नहीं, तब भी जब भी हम साथ में थे तभी केंद्र भी हमारी सरकार थी और राज्य में भी हमारी सरकार थी और मुंबई महानगरपालिका में भी हमारी सरकार थी. जिस पार्टी से थे वो पार्टी केंद्र में भी थी, वो पार्टी राज्य में भी थी और वो पार्टी मुंबई महानगरपालिका में थी. दुर्भाग्य से अभी वो न केंद्र में है न राज्य में भी है और भविष्य में मुंबई महानगरपालिका में भी नहीं रहेगा. तमाम जो वादे किए जा रहे हैं युवराज के द्वारा, तमाम जो वादे किए जा रहे हैं महज कागज पर रह जाएंगे, उसको जमीनी स्तर पर नहीं उतारा जा सकता. अब आपको मैंने बताया कि एक्ट में ही उसकी प्रोविजन नहीं है. मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन एक्ट है वो 1888 साल का है और उस एक्ट में मुंबई महानगरपालिका के जो अधिकार है उसका पूरा उसमें उल्लेख है. और जो मुंबई महानगरपालिका के जो चीज़ अधिकार में नहीं, जो राज्य सरकार के ऊपर निर्भर है, जो केंद्र सरकार के ऊपर निर्भर है, और केंद्र सरकार में जिसका बहुमत है, केंद्र राज्य सरकार में जिसका बहुमत है, वही ये सब काम कर सकते हैं. और आप देखेंगे इन्होंने गए 3 साल से केंद्र सरकार और राज्य सरकार के ऊपर आरोप लगाए हुए हैं. घटना बाह्य सरकार है, वोट चोरी करके आए हुए हैं. तो ऐसे वक्त केंद्र सरकार और राज्य सरकार के अधिकार वो कैसे यूज़ कर सकते हैं और उस अधिकारों का यूज़ करके मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन के लिए वो उनके वर्कशॉप में वो कैसे इंक्लूड कर सकते हैं. उनको ये बोलने का अधिकार ही नहीं. उनको अगर ये सब चीज़ें करनी है तो उनको केंद्र में उनका बहुमत लाना चाहिए, राज्य में बहुमत लाना चाहिए. दुर्भाग्य से दोनों जगह पे उनका बहुमत नहीं. तो जो चीज़ उनके हाथ में ही नहीं है तो वो चीज़ वो लोगों को दिखा के लोगों को गुमराह कर रहे. इसीलिए मैं बार बार म्यूचुअल फंड का याद दिलाता हूँ. म्यूचुअल फंड में बार बार आरबीआई यही कहती है कि जो भी है डॉक्यूमेंट चेक करके आप इन्वेस्टमेंट कीजिए. अगर डॉक्यूमेंट सही नहीं रहेंगे तो आपके इन्वेस्टमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी आरबीआई नहीं लेगा. यही बात हम बार बार बताते हैं कि वोटर्स भी इनके सब डॉक्यूमेंट चेक कीजिए. इनके जो इन्होंने वर्कशॉप में कहा है वो एक्ट में उसकी प्रोविज़न है क्या, लीगल इनको राइट्स है क्या, ये सब चेक करके वोटिंग कीजिए. अगर ये गुमराह करते हैं तो इनकी वोटिंग की जिम्मेदारी इलेक्शन कमीशन नहीं लेगा. ये हम बार बार कह रहे हैं. दोनों पार्टियां साथ आने की बात उन्होंने कह दी. जब उनसे ये पूछा गया कि आप भविष्य में भी आप दोनों एक साथ मर्जर हो सकते हैं, दोनों साथ में आएंगे, तो किसी को कहा कि आपको शिफ्ट यानी आने वाले समय में दोनों साथ में आ सकते हैं, जैसे मनसे और सेना आगे लग रहा है भविष्य की है. आप बार बार गलत आदमी को गलत प्रश्न पूछ रहे हैं तो इसका जवाब यही मिलेगा कि इस बार में मैं बोलना उचित नहीं रहेगा. राहुल जी, एक सवाल आना बाकी है, चुनाव होना बाकी है, लेकिन उससे पहले ही 68 जो कॉर्पोरेटर्स हैं महायुति के बिन विरोध जो है वो आए हैं. ये क्या दर्शाता है ये सरकार के प्रति लोगों की लोकप्रियता? हाँ, निश्चित रूप से आप देखेंगे नगर पालिका और नगर परिषद का जो चुनाव हुआ उस वक्त भी बहुत सारे जो महायुति के कैंडिडेट मीन्स भारतीय जनता पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी के बहुत सारे जो कैंडिडेट हैं वो अनअपोज आए और वही परंपरा आगे दिखते हुए म्यूनसिपल कॉरपोरेशन इलेक्शन में भी
कल्याण डोंबिवली हो, जळगाव हो, बहुत सारी जगह पे 68 जैसे आपने कहा महायुति के कैंडिडेट अनअपोज आए। इसका यही कारण है, लोगों को ये पता है अगर डेवलपमेंट करना है और डेवलपमेंट चाहिए तो वो महायुति के माध्यम से होगा। उसका कारण ये है, केंद्र में महायुति की सरकार है, राज्य में महायुति की सरकार है और महानगर पालिका में भी महायुति की सरकार आएगी तो ही डेवलपमेंट होगा। ये इसके लिए लोग अनअपोज हमारे कैंडिडेट को चुन के लाएंगे। राहुल जी, एक सवाल ये है कि MNS और धन बल का प्रयोग करके सत्ता पर किस तरीके का जो है चुनाव करवा रहे हैं। नहीं, विपक्ष ने अपनी हार स्वीकारी है और अपने हार के जो कारण है, विभिन्न कारण है, वो ढूंढ रहे हैं। इसके लिए रोज रोज ये आरोप लगा के अपनी हार का वो मीन्स क्या स्वीकार कर रहे हैं। राहुल जी, एक सवाल ये है कि MNS और शिवसेना जिस तरीके से मराठी मानुष के मुद्दे पर अग्रेसिवली जा रहे हैं लोगों के बीच में, तो क्या आपका जो मराठी मानुष या बाला साहब का विचार है उसको डाइवर्ट करने के लिए वो मराठी मानुष के मुद्दे को अग्रेसिवली लेके जा रहे हैं? इसको कैसे शिवसेना आप लोग? शिवसेना और धनुष्यबाण को मराठी मानुष कभी कोई अलग नहीं करा सकता है। मराठी मानुष का चिन्ह ये धनुष्यबाण है और इसका रिजल्ट आपको असेंबली इलेक्शन में देखा हुआ है आपने। जो हमारे प्रत्याशी थे MLA के, उनको कुल मिला के 43.7% वोटिंग हुआ है, वो उबाटा से ज़्यादा वोटिंग हुआ है। और हमारे जितने भी MLA जीत के आए वो मराठी जो एरिया है पॉपुलेशन वहाँ पे जीत के आए। उनके जो 10 MLA जीत के आए उसमें 5 MLA जहाँ पे मुस्लिम पॉपुलेशन ज़्यादा है वहाँ पे वो जीत के आए। तो पूरे मुंबई ने इसके असेंबली इलेक्शन में और उसके पहले पार्लियामेंट इलेक्शन में दिखाई दिया है कि मराठी मानुष ये शिवसेना और धनुष्यबाण के पीछे स्ट्रांगली खड़ा है। दूसरी बात मैं आप सभी को बताना चाहता हूँ, ये हिंदी में भी पहले बोलूँगा और फिर मराठी में भी बोलूँगा। आप सभी को पता है कि 2026 वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का जन्म शताब्दी वर्ष है।